गुड मॉर्निंग. तुम्हाला मी दुसऱ्या चॅप्टरच्या व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओज पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स याच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन या 3 टर्म्स येतात. डिव्हायडेशन याच्यामध्ये येत नाही आहे. तर मी तुम्हाला अजून थोडंसं जास्त प्रमाणात ते समजावं याच्यासाठी परत हा व्हिडिओ केलेला आहे. तर ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स याच्यामध्ये ए तुम्हाला दिलेला आहे मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट याचा जो सिम्बॉल आहे याच्यामध्ये बदल आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डिटर्मिनंटमध्ये आपण जो सिम्बॉल वापरत होतो त्याच्यामध्ये 2 लाईन्स उभ्या घेत होतो आणि त्याच्यामध्ये नंबर्स इन्क्लूड होते. आता याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट येतो आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे नंबर्स इन्क्लूड केलेले आहेत. तर या ठिकाणी ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स आपण बघूया. म्हणजे जर सिम्बॉल या पद्धतीनं असेल स्क्वेअर ब्रॅकेट टाईप तर त्याला मॅट्रिक्स म्हटलं जातं. इथंही मॅट्रिक्स जो आहे तो कॅपिटल लेटरनं डिनोट केला जातो. याही ठिकाणी ही नंबर्सचीच अरेंजमेंट आहे. पण याच्यामध्ये एक फरक तुमच्या असं लक्षात येईल की डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते पण मॅट्रिक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येत नाही आहे. तर या ठिकाणी ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स बघा, तुम्हाला ए दिलेला आहे 2 - 1 4 6 8 - 4 आणि बी दिलेला आहे 9 6 5 - 1 - 3 3. तर यांचे ॲडिशन कशा पद्धतीनं करायचे आहे बघा. अतिशय सिम्पल आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही नंबरचे ॲडिशन करताय त्याच पद्धतीनं, फक्त ॲडिशन जी आहे ती करस्पॉन्डिंग नंबरची राहील. आता करस्पॉन्डिंग या शब्दाचा अर्थ काय, तर 2ला करस्पॉन्डन्स 9 येतो. म्हणजे त्या प्लेसमेंटला असलेला तो नंबर. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्समध्ये फर्स्ट नंबर जो आहे तो 2 आहे आणि दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये तो नंबर 9 आहे. म्हणजे 2 आणि 9 हे करस्पॉन्डन्स नंबर झालेत. त्याचबरोबर -1 आणि 6 हे करस्पॉन्डन्स नंबर्स झालेत. त्याच्यानंतर 4चा करस्पॉन्डन्स 5 येतो, 6चा करस्पॉन्डन्स -1 येतो, 8चा करस्पॉन्डन्स -3 येतो आणि -4चा करस्पॉन्डन्स 3 येतो. आता याच्यामध्ये काही अडचण नाही तुम्हाला. म्हणजे हा करस्पॉन्डन्स लक्षात आला तर या करस्पॉन्डन्स नंबरची बेरीज घ्यायची आहे. या ठिकाणी इक्वल टू लिहिलेलं आहे मी खाली. थोडंसं लिहित असताना स्टेप बाय स्टेप त्या पद्धतीनं लिहित चला. आता ॲडिशन बघा, करस्पॉन्डन्स नंबरची ॲडिशन म्हणजे 2चा करस्पॉन्डन्स 9 असल्यामुळे त्या प्लेसमेंटला 2 + 9 असं लिहिलेलं आहे मी. त्याच्यानंतर -1 + 6, त्याच्यानंतर 4 + 5 6 + -1 मीन्स 6 - 1. आता हे तुम्हाला समजतंय असं मी गृहीत धरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 - 3 आणि -4 + 3 या पद्धतीनं ही ॲडिशन झाली. अजून एक, या ठिकाणी नंबर लिहिल्यानंतर कुठंही मी कॉमा वगैरे दिलेला नाही आहे. म्हणजे मॅट्रिक्समध्ये आतमध्ये कुठंही कॉमा द्यायचा नाही. थोडासा स्पेस ठेवायचा आहे आणि त्या स्पेसनुसार तुम्ही त्या ठिकाणी ती ॲडिशन सबट्रॅक्शन जी आहे ती लिहायची आहे. ओके. आता या ठिकाणी परत आपण पुढची स्टेप घेऊया. इक्वल टू 2 + 9 मीन्स 11, -1 + 6 मीन्स 5, 4 + 5 मीन्स 9, 6 - 1 मीन्स 5, 8 - 3 मीन्स 5, -4 + 3 मीन्स -1. या पद्धतीने तुम्हाला मॅट्रिक्स मिळाला. म्हणजे आता 2 मॅट्रिक्सची आपण ॲडिशन केली आणि तुम्हाला रिझल्ट परत मॅट्रिक्सच मिळालेला आहे. दॅट इज द आन्सर, फायनल आन्सर. ओके. नेक्स्ट, सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्स. सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्ससुद्धा त्याच पद्धतीनं आहे. ए - बी तेच मॅट्रिक्स मी परत वरचे खाली कन्सिडर केलेले आहेत सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्समध्ये. फक्त मिडल साईन आता चेंज झालं, प्लसच्या ऐवजी मायनस आलेलं आहे. ओके. नेक्स्ट स्टेपला बघा, आता तुमच्या लक्षात येईल की करस्पॉन्डन्सचीच परत सबट्रॅक्शन केलेले आहे. म्हणजे ॲडिशन समजलेले असेल तर सबट्रॅक्शन समजायला तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. 2 - 9 -1 -6. ओके. नंतर 4 - 5 6 +1 होईल. याच्यामध्ये कुठेही परत काय तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स ठेवलेली नाहीत मी. डायरेक्ट 6 मायनस अगेन मायनस दॅट मीन्स प्लस 6 + 1. नेक्स्ट 8 -+3 लिहिलेला आहे आणि -4 -3. म्हणजे आपण जशी नंबरची सबट्रॅक्शन करतो त्याच पद्धतीनं फक्त करस्पॉन्डन्स नंबरची सबट्रॅक्शन याच्यामध्ये येते. आता इक्वल टूला आला तुम्ही, परत पुढची स्टेप बघा. 2 - 9 मीन्स -7,
-1 -6 -7 4 -5 -1 6 + 1 7 8 + 3 11 आणि -4 -3 दॅट इज इक्वल टू -7. म्हणजे इथंही आपण ॲडिशन असेल ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन त्या पद्धतीने केलेलं आहे. फायनल आन्सर मिळालं तुम्हाला रिझल्टंट मॅट्रिक्स त्या ठिकाणी मिळाला. म्हणजे 2 मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन केल्यानंतर परत एक तुम्हाला मॅट्रिक्स मिळाला. अजून एक तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 2 मॅट्रिक्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना त्यांची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर सारखी पाहिजेत. म्हणजे एची जी ऑर्डर असेल तीच बीची ऑर्डर पाहिजेत. ऑर्डर म्हणजे काय तर रो आणि कॉलमची संख्या. म्हणजे तुम्ही या ठिकाणी ए बघितला तर या एची ऑर्डर काय आहे बघा, तर रोची संख्या किती आहे 3 आणि कॉलमची संख्या किती आहे 2. तर हा 3×2 येतो. मी आता हे खाली मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिलेलं आहे. हे ऑर्डरचा कन्सेप्ट तुम्हाला मी तेवढ्यासाठी सांगतोय की मल्टिप्लिकेशन घेत असताना या ठिकाणी जर मल्टिप्लिकेशन जर 2 मॅट्रिक्सची घेता येत असेल तर त्याच्यासाठी ही कंडिशन आहे की आता ए लिहिलेला आहे मी बघा, याची ऑर्डर लिहिले इथं बिलोला 3×3. 3×3 म्हणजे याच्यामध्ये 3 रो आहेत. म्हणजे पहिला जो नंबर आहे तो रो रिप्रेझेंट करेल आणि दुसरा जो नंबर आहे तो कॉलम रिप्रेझेंट करेल. ओके, पहिला नंबर रो रिप्रेझेंट करेल, दुसरा नंबर कॉलम रिप्रेझेंट करेल. म्हणजे याच्यामध्ये 3 रो आणि 3 कॉलम आहेत. आता रो म्हणजे काय आणि कॉलम म्हणजे काय हे आपण ऑलरेडी डिटर्मिनंटमध्ये बघितलेलं आहे. बी पण त्या पद्धतीनं लिहिलेलं आहे. बीमध्ये 3 रोज आणि 2 कॉलम्स लिहिलेले आहेत. अजून एक फरक तुमच्या लक्षात येईल डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्समधला, तो कुठला, तर याच्यामध्ये जेवढे नंबर्स डिटर्मिनंटमध्ये जितके रो असतात तितकेच कॉलम्स असतात. पण मॅट्रिक्समध्ये ती काही कंडिशन नाही आहे की कितीही रो असू शकतील कितीही कॉलम्स असू शकतील. ठीक आहे, आपण मॅक्झिमम जे आहे ते आता 3×3 इथपर्यंतच बघणार आहे. जास्तीचे ऑर्डरचे मॅट्रिक्स आपण काय बघणार नाही, आपल्या स्टडीसाठी इतकंच आहे ते. ठीक आहे, पण बी लिहिताना मी काय लिहिलं आहे 3×2. तर या ऑर्डरचा 3×2चा डिटर्मिनंट होत नाही पण मॅट्रिक्स होऊ शकतोय. हा एक दुसरा फरक तुमच्या लक्षात आलेला आहे जो मी आत्ताच तुम्हाला सांगितला. परत इथे एक्झाम्पल आलेला आहे त्यामुळे ते तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे, आता 3 अजून एक मी मार्किंग केलेला आहे 3ला आणि 3ला. तर हा पहिल्या ए मधला जो ऑर्डर जी आहे मॅट्रिक्सची ती 3×3 आहे. त्याच्यामध्ये 3ला मी खाली मार्किंग केलेलं आहे आणि बीच्या परत पहिल्या नंबरला मार्किंग केलेलं आहे. आता याचा अर्थ काय की पहिल्याच्या कॉलमची संख्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रोची संख्या ही सारखी पाहिजेत. काय पाहिजेत? सारखी पाहिजेत, तरच हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला घेता येतं. अन्यथा हे मल्टिप्लिकेशन घेता येत नाही. म्हणजे 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी ही कंडिशन लागू राहील. आता हे फक्त कंडिशन म्हणून लक्षात ठेवा इतकंच. बाकी आता इथं आपण मल्टिप्लिकेशन घेऊया. ए बी इज इक्वल टू लिहिलेलं आहे मी. ठीक आहे, ए इंटू बी. आता मल्टिप्लिकेशन लिहिता असताना मधी काही लिहू नका शक्यतो, डॉट पण नाही लिहिला तरी चालतो. डायरेक्ट ए लिहा मॅट्रिक्स, दुसरा लिहा बी. आता ए आणि बी लिहिला आपण, पुढच्या स्टेपला जाऊया. आता गुणाकार करत असताना थोडीशी काळजी या पद्धतीनं घ्यायची आहे की गुणाकार जो आहे तो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम. म्हणजे पहिला रो घेतला आपण की त्याच्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते कॉलम वाईज होत जातं. काय म्हटलं मी, एका रोचं मल्टिप्लिकेशन कॉलम वाईज होत जातं. मग एका रोनं एका कॉलमला मल्टिप्लिकेशन केला की तुम्हाला 1 नंबर मिळणार. एका रोनं एका कॉलमला मल्टिप्लिकेशन केला की 1 नंबर मिळणार. आता मी इथं मल्टिप्लिकेशन व्यवस्थित लिहिलेलं आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की क्रॉस कसा केलेला आहे. तर 1 - 5 2 हा फर्स्ट रो झाला, बरोबर समजतंय. 1 - 5 2 हा फर्स्ट रो झाला. आता त्याचं मल्टिप्लिकेशन कशाशी करायचं आहे तर कॉलमशी. कॉलम काय आहे सांगा मला, 4 - 1 2, बरोबर. मग आता मला सांगा रोमध्ये किती नंबर आहेत 3, कॉलममध्ये किती नंबर आहेत 3. आता त्याचा करस्पॉन्डन्स बघूया आपण. 1चा करस्पॉन्डन्स 4, -5चा -1 आणि 2चा 2. म्हणजे इथंही तुम्हाला करस्पॉन्डन्स लक्षात आला पाहिजेत. 1 - 5 2 हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम काय आहे 4 - 1 2. म्हणजे करस्पॉन्डन्स कसा, परत एकदा सांगतो, 1चा 4शी -5चा -1शी आणि 2चा 2शी करस्पॉन्डन्स येतो. आता या नंबरचा गुणाकार करून बेरीज करायची आहे आणि हे केल्यानंतर तुम्हाला 1 नंबर मिळणार, बरोबर. मग आता गुणाकार कसा होईल बघा, 1 × 4 म्हणजे किती येणार 4. इथं लिहिलेलं आहे मी ब्रॅकेटमध्ये. प्लस बेरीज करायची आहे -5 × -1 इथं लिहिलेलं आहे. प्लस 2 × 2 लिहिलेलं आहे. म्हणजे काय आलेलं आहे तुम्हाला
इथं नंबर आलेले आहेत बघा. आता इथं लिहिले 1 × 4 प्लस -5 × -1 प्लस 2 × 2. म्हणजे काय केलं मी, पहिल्या रोनं पहिल्या कॉलमला काय केलं, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता परत त्याच रोनं पुढच्या कॉलमला मल्टिप्लिकेशन करायचं. आता तोच रो म्हणजे कुठला, फर्स्ट रो 1 - 5 2. तर हां, तर याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन बघतोय. मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम बघितला. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम बघूया. ठीक आहे, म्हणजे जितके कॉलम्स असतील तितक्या कॉलमशी या फर्स्ट रोचं मल्टिप्लिकेशन होईल. काय म्हटलं मी, जितके कॉलम्स असतील त्या प्रत्येक कॉलमशी या फर्स्ट रोचं मल्टिप्लिकेशन होईल. आपण आता फर्स्ट रो घेतला, फर्स्ट कॉलम घेतला. आता फर्स्ट रो घेऊया, सेकंड कॉलम घेऊया. फर्स्ट रोमध्ये परत 3 नंबर आहेत, सेकंड कॉलममध्ये परत 3 नंबर्स आहेत. ते करस्पॉन्डन्स लक्षात येतात तुमचा 1 शी 2 -5 -3 आणि 2 0. या पद्धतीने यांचा इथं गुणाकार करून बेरीज केलेली आहे. म्हणजे 1 × 2 प्लस -5 × -3 प्लस 2 × 0. ओके. आता जी प्रोसेस आपण फर्स्ट रो घेऊन केली तीच प्रोसेस आपण काय करायची आहे, सेकंड रो करून घ्यायची आहे. अगदी सिंपल आहे. आता जसा 1 - 5 2 घेतला आणि फर्स्ट कॉलमशी मल्टिप्लिकेशन केलं, परत 1 - 5 2 घेतला, सेकंड कॉलम घेतला. आता हे झाल्यानंतर आपण इथं मॅट्रिक्स कंप्लीट करायचा. ओके. आणि त्याच्यानंतर मग आता दुसरा रो घ्यायचा. दुसऱ्या रोचं फर्स्ट कॉलमशी मल्टिप्लिकेशन, दुसऱ्या रोचं दुसऱ्या कॉलमशी मल्टिप्लिकेशन. म्हणजे आता दुसरा रो कुठला आहे सांगा, 3 1 -2 बरोबर दुसरा रो. आणि फर्स्ट कॉलम घेणार, म्हणजे दुसऱ्या रोनं सुद्धा आता फर्स्ट कॉलमला आणि सेकंड कॉलमला काय घ्यायचं, मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. मल्टिप्लिकेशन कसं घ्यायचं, हे करस्पॉन्डन्स घ्यायचं आहे आणि त्यांची फक्त बेरीज करायची आहे गुणाकार करून. म्हणजे 3 × 4 प्लस 1 × -1 प्लस -2 × 2 जे आपण इथं लिहिलेलं आहे. नंतर सेकंड रो सेकंड कॉलम येईल. सेकंड कॉलम काय आहे, 2 - 3 0. त्या पद्धतीनं करस्पॉन्डन्स इथं लिहिलेला आहे बघा, 3 × 2 प्लस 1 × -3 प्लस -2 × 0. आता जी प्रोसेस तुम्ही सेकंड रो करून केला तीच प्रोसेस परत थर्ड रो करून करायची आहे. म्हणजे परत तिसरा रो घेतला फर्स्ट कॉलम, तिसरा रो घेतला सेकंड कॉलम, आणि या पद्धतीनं आपण करस्पॉन्डन्सची गुणाकार करून या ठिकाणी बेरीज केलेली आहे. म्हणजे एक रो घेतला आणि एक कॉलम घेतला की तुम्हाला एक नंबर मिळतो. या पद्धतीनं त्या ठिकाणी इक्वल टूला हा मॅट्रिक्स तयार झाला. ओके. या मॅट्रिक्सचं कॅल्क्युलेशन आपण पुढं केलेलं आहे. ते कॅल्क्युलेशन जे आहे ते लिहा त्या पद्धतीनं, आणि लास्टला रिझल्टंट मॅट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि दॅट इज दी आन्सर. थोडंसं या टाईपचीच एक्झाम्पल्स तुम्ही तयार करू शकताय आणि त्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करा. ओके. थँक्यू.